कुकू टीव्ही. हा फ्लॅग इथे का आहे? नायरा, हा आपला राष्ट्रीय फ्लॅग आहे. हो टीचर, मला माहिती आहे हा इंडियाचा फ्लॅग आहे. मी आज टीव्ही वरही पाहिलं. हो नायरा, तुझं बरोबर आहे. तू हेही पाहिलं असशील की आपणही आज आपल्या शाळेत फ्लॅग फडकवला. आज भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. हो, आज सकाळी मी सर्वांना फ्लॅग समोर उभं राहिलेलं पाहिलं. तुला प्रजासत्ताक दिन म्हणजे काय माहितीये का? हो टीचर, आपण वर्षातून दोनदा आपला फ्लॅग फडकवत असतो. स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिन. नायरा, तुला आठवतंय का? आपण त्या दिवशी आई आणि बाबांसोबत कार्टून फिल्म बघायला गेलो होतो. भारतीय फ्लॅग स्क्रीनवर पाहून आपण सगळे उठून उभे राहिलो होतो सिनेमा सुरू होण्यापूर्वी. हो बरोबर आहे. आपण आपल्या भारतीय फ्लॅगला मान दिला पाहिजे. नील, तुझं बरोबर आहे की आपण वर्षातून दोनदा आपला फ्लॅग फडकवत असतो. पण प्रजासत्ताक दिन काय असतो? मला माहित नाही टीचर. वाईट वाटून घेऊ नकोस. चल, मी तुला त्याबद्दल सांगते. मित्रांनो, चला आमच्या सोबत टीचर आपल्या प्रजासत्ताक दिनाबद्दल सांगणार आहेत. वा, चला जाऊया. मी आज कोणाला तरी असेंब्ली हॉल मध्येही बोलताना ऐकलंय. मी आधीच बोलल्याप्रमाणे आज प्रजासत्ताक दिन आहे. तुमच्यापैकी कोणी तारीख सांगू शकेल का? 26 जानेवारी. व्हेरी गुड वाणी. दरवर्षी या दिवशी आपल्या देशभरात परेड होतात, ज्यात शाळेतली लहान मुले तुमच्यासारखे सुद्धा भाग घेतात. तुम्ही त्यात आर्मी सुद्धा सामील झालेली पाहिली असेल. या हॉलमध्ये लावलेली पोस्टर्स पहा. त्यात दरवर्षी दिल्लीला होणाऱ्या परेडचे फोटो आहेत. तुम्ही हेही पाहिलं असेल की शाळेचे मुख्याध्यापक शाळेत भारतीय फ्लॅग फडकवत असतात. हो टीचर. तुम्हाला माहितीये का, भारताच्या राष्ट्रपतींनी आज न्यू दिल्लीमध्ये फ्लॅग फडकवला आहे. हो टीचर, मी आज टीव्हीवर पाहिलं. खूप छान मुलांनो. आता मी तुम्हाला सांगते, आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो. आज आपल्याला कळेल आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो. खूप वर्षांपूर्वी भारतावर ब्रिटिशांनी राज्य केलं. त्यांनी खूप वर्ष राज्य केलं. भारतीय लोकांना अजिबात स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना जे करायचं होतं ते अजिबात करता येत नव्हतं. खूप लोकांनी खूप वर्ष लढा दिला स्वतंत्र मिळावे म्हणून. आणि शेवटी 1947 मध्ये भारतीयांना ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर खूप भारतीय नेते एकत्र आले आपले नियम पुस्तक बनवण्यासाठी, जसं आपल्या शाळेत असतं. त्यात लिहिलं असतं आपण काय करावं आणि काय करू नये, कुठे जाऊ शकता आणि कुठे जाऊ शकत नाही, अशा अनेक गोष्टी. या नियम पुस्तिकेला संविधान म्हणतात. जवळजवळ सर्व देशांना यांचे स्वतःचे संविधान असते. भारतीय संविधान लिहायला जवळजवळ संपूर्ण 3 वर्ष लागली. 3 वर्ष संविधान नीट लिहिल्यावर आपण ते वापरायचं ठरवले आणि आपला देश आणि सरकार त्या संविधानप्रमाणे चालवायला सुरुवात केली.
ज्या दिवशी आपण आपल्या संविधानाचा वापर सुरू केला त्या दिवसाला प्रजासत्ताक दिवस म्हणतात. भारताने हे संविधान वापरायला सुरुवात केली 26 जानेवारी 1950 ला आणि म्हणून दरवर्षी आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. वा, मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. हो, मलाही माहित नव्हतं. थँक्यू टीचर, आम्हाला रिपब्लिक डे बद्दल सांगितल्याबद्दल. थँक्यू टीचर. यू आर वेलकम मुलांनो. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सेम Same to you, टीचर. teacher.